मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला आणि त्यानंतर आता मुंडेंकडे असलेलं अन्न आणि नागरी पुरवठा खातं कुणाकडे जाणार यावरून बरीच चर्चा रंगली आहे। अशातच हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे राहण्याची शक्यता वर्तवली जाते। पक्षांतर्गत वाद वाढू नये म्हणून अजित पवार हे खातं स्वतःकडे ठेवण्याची शक्यता आहे। या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेते सुद्धा आग्रही असल्याचं कळतंय आणि त्यामुळे आता हे खातं नक्की कुणाकडे राहणार याची उत्सुकता आहे। तर आपण पाहतोय काही दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांनी आपल्या मंत्रिपदाचा राजीनामा दिला। अर्थातच त्यांच्याकडे अन्न आणि नागरी पुरवठा हे खातं होतं, मात्र त्यांनी राजीनामा दिल्याने हे आता मुंडेंकडे असलेलं जे खातं आहे ते कुणाकडे जाणार याची चर्चा रंगलेली आहे आणि हे खातं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे राहण्याची शक्यता आहे। पक्षांतर्गत वाद वाढू नये, आणखी वाद चिघळू नये, त्यामुळे अजित पवार हे खातं स्वतःकडे ठेवतील अशी सुद्धा शक्यता वर्तवली जाते आणि या मंत्रिपदासाठी राष्ट्रवादीमधील अनेक नेते आग्रही आहेत असं सुद्धा कळतंय।